Ram Ram
तस्य अहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः अनन्यचेतः सततम् यो मां स्मरति नित्यशः तस्य अहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः अनन्यचेता सततम् यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः अनन्यचेता सततम् यो मां स्मरति नित्यशः तस्याय सुलभं पार्थं नित्ययुक्तस्य योगिनः अनन्यचेता सततम् यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः अनन्यचेता सततम् यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः त्याला येते ते मला अनन्यचेता सततम् यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः अनन्यचेता सततम् यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. हरे कृष्ण. धन्यवाद. तर याचा शब्दार्थ तसा दिलेला आहे. आता आपल्या वेळेच्या अभावी आपण अनुवाद आणि तात्पर्य बघू. अनुवाद आणि तात्पर्य भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की जय. प्रभुपादांकडून अनुवाद आणि तात्पर्य दिले. याचा अनुवाद असा आहे संस्कृत श्लोकाचा मराठीमध्ये. हे पार्थ, जो भक्त विचलित न होता अनन्य भावाने सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो, कारण तो निरंतरपणे भक्ती योगात रममान झालेला असतो. सोपं तात्पर्य, सोपा अनुवाद आहे. पुन्हा ऐका. हे पार्थ, जो भक्त विचलित न होता अनन्य भावाने सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो, कारण तो निरंतरपणे भक्ती योगात रममान झालेला असतो. तात्पर्यामध्ये प्रभुपादजी सांगतात की सेवा करणारा, जो भक्ती योगाद्वारे भगवंताची सेवा करणाऱ्या अनन्य विशुद्ध भक्तांना कोणती अवस्था प्राप्त होते याचे वर्णन विशेष करून या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. आता पूर्वीचा जो अध्याय आहे त्याच्या अगोदरच्या अध्यायामध्ये 4 निरनिराळ्या प्रकारच्या भक्तांचा जसा अर्थ आहे, जिज्ञासू आहे आणि अर्थार्थी आहे, ज्ञानी आहे असा उल्लेख करण्यात आला आहे. मोक्ष प्राप्तीच्या निरनिराळ्या योग पद्धतीचे जसं कर्मयोग, ज्ञानयोग आणि हठयोग यांचेही वर्णन करण्यात आले आहे. आता या योग पद्धतीमध्ये काही प्रमाणात भक्तीचा समावेश असतो. प्रत्येक पद्धतीमध्ये काय आहे? भक्तीचा समावेश असतो. परंतु वर्तमान श्लोकामध्ये जो आज आपण बघणार आहोत या श्लोकामध्ये विशेष करून ज्ञान, कर्म आणि हठ
योग यांच्या मिश्रणाविना केवळ विशुद्ध भक्ती योगाचा उल्लेख करण्यात आला आहे. अनन्य चेता शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे भक्ताला श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त इतर कशाचीही अभिलाषा नसते. त्याला स्वर्ग लोकापर्यंत उन्नत होण्याची इच्छा नसते. तसेच ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची किंवा भौतिक जंजाळातून केवळ मोक्ष प्राप्ती करण्याची इच्छा नसते. विशुद्ध भक्ताला कशाची अभिलाषा नसते. चैतन्य चरितामृत मध्ये शुद्ध भक्ताला निष्काम असे म्हटले आहे. आपण हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल. निष्काम असे म्हटले आहे, अर्थात त्याला स्वार्थ तृप्तीची इच्छा नसते. परिपूर्ण शांती केवळ त्यालाच प्राप्त होते आणि स्वार्थ हेतूने प्रेरित झालेल्या लोकांना कधीच शांती प्राप्त होत नाही. ज्ञानयोगी, कर्मयोगी, हठयोगी यांना थोड्याफार प्रमाणात त्या पद्धतीमध्ये त्यांचा थोडाफार प्रमाणात स्वार्थ हा असतोच. परंतु शुद्ध भक्ताची भगवंताला संतुष्ट करण्याव्यतिरिक्त इतर कोणतीही आणि काहीच अभिलाषा नसते. म्हणून भगवंत म्हणतात, माझी अनन्य भक्ती करणाऱ्या मनुष्यांना मी प्राप्त होतो. मोठं तात्पर्य. ठीक आहे, आपण प्रार्थना करू. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरेनं तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्यमनोभीष्टं स्थापितभूतले स्वयं रूपकदा मह्यं स्वपदान्तिकं वन्दे अहं श्री गुरु श्रीयुतपदकमलं श्री गुरुं वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथावितातं सजीवं सावधूतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखातान. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण थोडं पटपट थोडं बघू. आता 7:30 वाजले. तर मागच्या श्लोकामध्ये आपण बघत होतो, मागच्या आठवड्यामध्ये आपला विषय हा चालला होता की अनन्य शेवटी आपली जी धावपळ आहे, शेवटी आपण गेलो होतो की ती शेवटी कृष्णांच्या चरणापर्यंत जाते आणि तिथे त्याला शांती लागते. तोपर्यंत जीवात्मा जो आहे तो अनेक वेळा धावपळ करत असतो. आपला हा विषय होता की आपण सर्वजण काही ना काही कृती करत असतो आणि सगळ्या कृतीमध्ये भौतिक जगतामध्ये असं भगवंताने वर्णन केलं की जी काही कृती आपण करत असतो, या सगळ्या कृतीचा शेवट जोपर्यंत आपण ह्या धामात या भौतिक जगतात आहोत तोपर्यंत या कृतीचा शेवट दुःखामध्ये होतो. असं माझं मत नाही, कारण भगवंतानीच या जगाला दुःखालय अशाश्वत असं सांगितलं की हे एक तर काय आहे, दुःख आलय आहे. आलय शब्दाचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. घर, दुःख आलय मासाई शब्द वापरला, घर शब्द वापरला आणि साधारणपणे जिथे ज्या गोष्टी पुरेपूर किंवा प्रचुर प्रमाणात मिळतात, जसं पुस्तकालय, तिथे काय मिळतात, भरपूर पुस्तक. वाचनालय, काय वाचायला काय की वाचनाची जागा आहे. हिमालय म्हणजे हिमालयात काय मिळतं, हिम म्हणजे बर्फ. मेडिकल हा शब्द आहे, पण तसं पाहिलं तर औषधालय, तिथे काय मिळतात, औषध. तसं या जगाला काय म्हणले, याला काय म्हणले, दुःखालय. आणि याचा प्रत्यय आपण सर्वजण वेळोवेळी घेतो आहे की क्षणोक्षण आहे की. असं काही सांगायची गरज, दुःख किती आहे असं जर दुःख आपण लिहून काढले ना, असं बसलो एक दिवस आहे की बसलो असं दुःख किती आहे, किती प्रकारचे दुःख आहे असं विचार,
ते एकात एक बहुशाखा अनंत आहे की एका एका शाखेत कितीतरी फॅकल्टी निघते दुःखाच्या आहे की कोणाला कशाचं दुःख, कोणाला कशाचं दुःख, कोणाला कशाचं दुःख. आज आपण वर्णन केलं नाही तरी आपण हे जाणू नये का काय बालपणापासून स्वामी प्रभुपाद असं वर्णन करतात, दुःख काय असं आता सुरू झालं असं काय नाही. एकदम जन्माला आलो ना, जसं गर्भामध्ये स्थापित झाल्यानंतर लगेच सुरू आहे की त्यात छोटे छोटे जीवजंतू त्याला काटत असतात, ओरडारडी चालू असते. तिथून पुढे बाहेरही आलं तरी मोठमोठ्यानं उद्घोषणा चालू असतात आहे की रडतो बाळ जोरात रडतं म्हणजे काय चुकात असत हसत आलं असतं आहे की ज्याला ते रडत येते तेवढं जोरात रडत आहे की थोडं रडत नाही ते. कधी कधी श्वास अगदी अवरुद्ध होतो. कधी कधी डॉक्टरला अशी म्हणजे लोकांना अशी शंका येते, कधी कधी एखाद्या मातेला असं वाटतं माझं बाळ याच्यात घाबरून जाते, ती मरतं की काय एवढं जोरात त्याचा श्वास जोरात एवढं जोरात ओरडतं आणि सारखं ओरडत राहतं. आता सगळ्या माता आहेत, मात्यांना माहिती आहे की त्यांना थोडा अनुभव कमी असतो, पण मातांना माहिती आहे की ते संगोपन करणं म्हणजे तो बिचारा सारखं रडत असतो. त्याला दूध प्यायचं नसतं, त्याच्या पोटामध्ये दुखतं, आईवरतून दूध पाजते, त्याला किडा चावलेला असतो, कोणी त्याला नाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते लहानपणापासून शाळेत जायचं नसतं, बळजबरी त्याला शाळेत ढकललं जातं. त्याला अभ्यास करायचा नसतो, त्याच्यावर एक दडपण आणलं जातं, त्याला अभ्यास करायलाच पाहिजे, इकडे तिकडे फिरतो. नुसतं लक्षच असतं सर्व लोकांचं आहे की नाही त्याच्याकडे. त्याला आनंद मिळवायचा असतो, तो बिचारा हे करायला गेलं का. काल आमच्या शेजारी एक गृहिणीने मला सांगितलं नाही म्हणजे तिथे सांगत होती, ती माझ्या कानापर्यंत आलं. तिच्या मुलाला गॅसची टाकीचा रेग्युलेटर सुरू करून ठेवला आणि गॅसच्या शेगडीतले रेग्युलेटर सुरू करून घरभर आनंद घेतला त्याने थोडा गॅस चालू करून. आणि नंतर मग त्याला चोप दिला पूर्ण त्याच्या घरच्यांनी गॅसच्या हे सुरू केलं म्हणून. सकाळी तो झोपून राहिला, उठत नव्हता. तेव्हा त्याला म्हणले आता उठ, काय उपयोग आहे तू म्हणजे उठून काय, मला तुम्ही खेळू देत नाही, मला ऐक नाही, मला नुसतं मारत राहतं, मी फार दुःखी झालोय, मला काय राहायचं या जगात, मला मी जाईन कुठे करून. नंतर त्याला थोडस समजावलं, त्याला खायला वगैरे दिलं, थोडा आनंदित झाला तो. थोड्या वेळानं त्याने पाण्याची टाकी नळ सुरू करून दिली. मग सर्वजण घरचे विचार इकडे दुसऱ्या कामामध्ये व्यस्त होते, तोपर्यंत त्याने घराच्या पाण्याचं कार्यक्रम केला, आनंद घेतला. यांच्या दृष्टीने दुरुपयोग झाला म्हणून यांनी परत त्याला झोप दिला. असं करत करत तो बिचारा कधीतरी मोठा होतो. मोठा झाल्यावर त्याला वाटतं चला 5वीत चूक मिळाली नाही तर 6वीत मिळेल, 6वीत नाही मिळत 7वीत मिळेल, 8वीत मिळेल, 10वीत. कोणीतरी म्हणतं 10वी सुटली की एकदा कॉलेजला गेला की मग कॉलेजला गेल्यानंतर त्या कॉलेजमध्ये लक्षात येतं तसं काही फार आनंद नाही. टीचर सर आहेच इथे मागे उभी राहिले, त्याच्याकडून वडिलांच्या पालकांच्या अपेक्षा असतात. कधीतरी तो असं करत करत आपल्या संसारामध्ये पडतो. संसारातल्या गोष्टी आता मी काय सांगायची गरज नाही आता. पदरी पडलं पवित्र झाला काय चाललंय म्हणून चाललंय आपलं, त्याला समजेना याला कळेना काय. आपली धावपळ सगळ्यांची. एक तर हे दुःख मूळ आहे, मी वापरला नाही शब्द, म्हणजे भगवंतानेच वापरला, दुःख आलयम. ते क्षणोक्षणाला काय होतं, दुःख निर्माण होतं. हे जसं जंगलामध्ये सहज आग लागते, प्रभुपाद म्हणले तो गावाकडे सहजच आहे, तसं इथं सहजच दुःख आहे, आपण निर्माण केलं असं नाही. हे जगच काय आहे, दुःखालयम. आणि दुःखालय आहे आणि पुढे काय सांगितलंय, बरं ठीक आहे दुःखालय आहे पण अशाश्वतम. कसं आहे, शाश्वत नाही ना. कोणत्या क्षणाला म्हणले तुकाराम महाराज म्हणजे क्षणोक्षणी आहे करावा विचार, म्हणजे क्षणभर काही सांगता येत नाही. सकाळी एक उदाहरण ऐकलं मी, म्हणले तर दिल्लीमध्ये एक पोरगा MBBS करत होता, इस्कॉनच्या केंद्रात यायच अधूनमधून भगवद्गीतेच्या क्लासला वगैरे इकडे तिकडे दिवाळीचे कोर्स वगैरे असतात, कोर्स वगैरे करत होता. जन्माष्टमीच्या वेळेस सेवा असते ना मंदिरामध्ये, बऱ्याच वेळा मंदिरं जे असतात जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असते त्यावेळेस भगवंताची सेवा असते. फुलहार बनवणे, मंदिर सजवणे, भगवंताच्या साठी भोग बनवणे, येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणे, आलेल्या अतिथींसाठी खुर्च्या टाकणे, हे करणे ते करणे. तर त्याला बोलवलं सेवेसाठी, भक्तांनी ये सेवा करायला. पण त्याचे मित्र म्हणाले तू तिकडे जाणार सेवा करायला, नको तिकडे काय जातो म्हणले, आपण तिकडे जाऊ, तिकडे ते याचा एक हे होतं, गरबा खेळत होते काही लोकांनी, ते आयोजन केलं होतं मोठ्या याचं. कधी करत काही पण आता एक फंक्शन सुरू होतं, काय काय काय
असो असं काही फंक्शन होतं तिथं मुलं मुली एकत्र येऊन त्यांना आनंद मिळवायचा होता आणि त्याने काहीतरी खेळले एकत्र मज्जा केली. तिथून निघाला तो आणि बाहेर आला रस्त्यावर त्याला थोडी झपकी लागली. रुंकली आली, मागून गाडी आली आणि एका क्षणात नष्ट. अशाश्वत शब्द जो वापरला. बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं, बऱ्याच वेळा व्यक्तीला वाटतं अरे भक्ती काय आता करण्याचा विषय आहे काय, बघू जेव्हा डोळे राहणार नाही, जेव्हा दात पडून जातील, म्हातारे वय आमचा एक भक्त नेहमी विनोद त्याचा प्रवचन तो विषय सांगायचा मला. त्याचा तो कुठे पण गेला तर सांगायचा, लोक म्हणतात आपण कधी करू भजन पूजा, आता काही तुझी वेळ आहे का. एवढं लोक अभ्यास करायचा, हे करायचं, ते मोटिवेशनल स्पीकर वगैरे सगळं आपण सर्वजण मायेमध्ये अजून चला पुढे असं नंतर पाहू दुःखाचं. भक्ती वाटत नाही करायला त्याला. तो म्हणायचा म्हातारपणी कसं करणार, मंत्र म्हणायला लावलाय का म्हाताऱ्याला. कृष्ण म्हणता येत नाही, दात वगैरे राहत नाही, कुठनं म्हणतात काय ते लोक म्हणे आले कुठनं, आले कुठनं कुठनं आले अरे 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 म्हणता येत नाही कधी अरे आले आले अरे आले म्हणता येत नाही म्हणे. म्हातारपणी होणार नाही आणि जगाची शाश्वती नाही. आणखी एक उदाहरण सगळे ऐकलं, तुमच्या सगळ्यात आपल्याला वाटत नाही आयुष्य कधी संपेल. दिल्लीमध्ये एक वर्तमानपत्रामध्ये मागे बातमी आली, एका कुटुंबामध्ये ते कुटुंब प्रमुख आणि ते सद्ग्रस्तांनी पालकाची भाजी आणली. पालक किंवा तांदूळ का वगैरे मोठ्या भाज्या असतात ना, मोठी पेंढा, तो पेंढा घेऊन आला बाजारातून पिशवीमध्ये टाकून. आणि पेंढा घेऊन आला आणि त्याला वाटलं भाजी फ्रीज मध्ये ठेवूया. त्यामुळे फ्रीज मध्ये ठेवायला गेलं, त्याच्यामध्ये कोबऱ्याचं पिल्लू होतं, नागाचं पिल्लू मध्ये लपलेलं. फ्रीज मध्ये ठेवत असताना धडपडीमध्ये त्याच्या कोणते निसटलं, तिथं असणाऱ्या दह्याच्या भांड्यामध्ये पडलं. ते दह्याच्या भांड्यात पडल्यामुळे ते खोलवर गेलं. खोलवर गेलं आता त्याचा अंत झाला, पण त्याचा अंत होताना त्याने विष धडपडला. तो त्याच्या आतमध्ये जे ते बाहेर पडणार, ते विष बाहेर पडलं. विष बाहेर पडल्यावर ते दही सकाळी त्या माताजीने त्या मॅडमने बाहेर काढलं, फेटलं सगळं आणि सगळीकडे वापर केला त्याचा. जे काही काही आयटम बनवले त्याच्यात केलं, यांना दही खायला दिलं, सर्वजणांनी दही खाल्लं. थोड्या वेळात ते ग्रस्त आपल्या मुलाला घेऊन स्कूटरवर शाळेत निघाले. शाळेत निघाल्यावर तो बोलला बाबा मला त्रास व्हायला लागला, तोंडातून थोडासा असं फेस वगैरे यायला लागले होते, काही काही दवाखान्यात घेऊन गेले, पण तोपर्यंत वेळ झालेली होती. त्याचं ट्रीटमेंट चालू असतानाच डॉक्टर म्हणे शक्यता फार कमी आहे, कारण त्याचं सगळं तेवढ्यात त्यांना घरून फोन आला. पत्नी म्हणाली मला खूप त्रास होत आहे. बातमी अशी होती, सद्ग्रस्त घरी गेले तोपर्यंत पत्नी वारली, पत्नी एक्सपायर झाली. पत्नी एक्सपायर व्हायच्या अगोदर थोडे पोहोचले होते ती होती तोपर्यंत, पण यांना त्रास व्हायला लागले. तर कोणा सांगायच्या विषयाची बाधा झाली. इकडे मुलगा गेला, पत्नी गेली. एक हसत खेळतं कुटुंब किती क्षणात गेलं. आता ऐकायला आपल्याला सोपं वाटतं काय का नाही, गेलं एक कुटुंब गेलं, पण याचा अर्थ असा आहे, आपण याच्यावरून एवढं समजून घ्यायचं का हे भौतिक जगत काय आहे, शाश्वत नाही आहे. अशाश्वत कोणत्याही क्षणी काय होऊ शकतं. आता समजा मी लेक्चर देतोय, असा काही भरोसा नाही. कधी कधी म्हणून हिंदी गायक म्हणतात ना, क्या भरोसा है जिंदगी है, जीवनाचा काय भरोसा नाही. ये साथ देती नाही, साथ देत नाही, शरीर साथ देत नाही. वाटतं आपल्याला जेव्हा आपण शरीरात राहतो तेव्हा आपल्याला वाटतं आपल्याला खूप साथ आहे. असं नाही, एक तर साथ देतच नाही आणि दिलंच साथ त्याने, राहिलंच काही दिवस, नंतर मग वृद्धपणाच्या गोष्टी येतात. वृद्धपणात तर खूप अवघड गोष्टी सांगितल्या. नाक आणि तोंड आहे की नाही, लाळ टपकते आणि स्वानापरी गती झाली, सर्व गती हाडहाड, लोक गती आहे की नाही. तरुण वयात आपलं जे वजन असतं म्हातारपणी काही राहत नाही, सर्व करती हाडहाड. गप्प बसा गप्प बसा गप्प बसा. कुत्र्याला जसं पळून लावतात तसं काही माणसं तर पळून लावतात घरातून म्हाताऱ्या माणसाला. वृद्धाश्रम का खोलले, घरात जागा नाही. हा भौतिक जगाचा नियम आहे, माझा तुमचा नाही. भौतिक मायेचा तो नियम आहे. मायादेवी कृती कार्य आहे. मायादेवी शब्द स्वरूपामध्ये आहे. पार्वती किंवा दुर्गा माता या भौतिक जगताला दुर्ग म्हटलंय. दुर्ग म्हणजे प्रिझन हाऊस. प्रिझन काय म्हणून, जेल. जेल हे सगळं जेल आहे आणि याची जेलर कोण आहे, दुर्गा, माया दुर्गा.
दुर्गेचे दोन स्वरूप आहेत. ते जेलर स्वरूप तिचं जे आहे, एक ते दुःख देणारं आहे आणि एक सरकारचे आहे का, जे सरकारच्या अखत्यारातले अधिकारी आहेत त्यांना सहकार्य करणार आहे. भक्तांना सहकार्य करते योग मायाद्वारा आणि बाकीच्या लोकांना पकडती महामायाद्वारा. महामाया नावाची माया दुःख देते. बरं, ही माया माया शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकतो पण आहे, मायेमध्ये आहे, मायेमध्ये आहे, माई काय ते लय असं आहे ते तसं आहे, किंवा मग काही जण म्हणतात आमची त्याच्यावर माया आहे. हा माया शब्द म्हणजे ऐकायला सोपा आहे, पण हा एवढा कठीण आहे, समजायला अजिबात सोपा नाही. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया. म्हणले माया समजायला कशी आहे, दुरत्तया. मला चांगल्याला समजतच नाही. सामान्य माणसाला ती कळतच नाही. आपण मायेत आहोत हे कळत. माया म्हणजे काय माहिती का, दुःख देणारं स्वरूप. दुःख देते माया. हळूहळू काय देते, मागच्या वेळेस मी एकदा तुम्ही ऐकलं असेल, एरते माईक असं मी म्हटलं होतं. माईक ज्या वस्तू आहेत त्या काय देतात, दुःख देतात. एरते माईक दुःखाचे जनित. या जगतामध्ये सगळ्या गोष्टी काय देतात, दुःख देतात. आणि जगत अशाश्वत असल्यामुळे दुःखातच माणसाला काय व्हावं लागतं, सगळे माणसं हाय हाय करत मारतात. मोठे मोठे राजे महाराजे काय करून गेले, जग सोडायचं सोपी गोष्ट आहे का. एक बोट आपलं तोडायचं म्हणत आपण तोडू देत नाही ना, आणि शेवटी काय करावं लागतं, अख्खं जग सोडून जावं लागतं. संपूर्ण आहे सत्ता संपत्ती साम्राज्य. आमच्या गावात आता तरुण उद्योजक उभा राहिले, तुम्ही ऐकलं की नाही काय तुमच्याकडे असं आली बातमी असेल कदाचित. मुलाच्या डोक्यावर म्हणा पायावर एक दगड पडला मोठा, कॉन्ट्रॅक्टर होता मोठा, तो तिकडे नांदेडला त्याची कामं चालू होती. 40-42 वर्षाचा असेल. पायावर दगड पडला मोठा. दगड पडल्यावर ते रक्त वगैरे आणि पायाचा तुटला. ते त्याला पाहावं हायपर झालं एकदम. त्याला स्ट्रेस झाला. ते स्ट्रेस मध्ये गेलं. असं निमित्त काही करेल माया मृत्यूचं आणि दुःखाचं काही पण असेल, पण या सगळ्या दुःखातून आणि या मायातून एक व्यक्ती आपल्याला सोडवणारी आहे. त्यांनी वर्णन केलं, सर्व धर्म परित्याज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वं पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. या सगळ्या चक्रातून मी तुला सोडवेल. अशी जबाबदारी कोणी घेतली, भगवंताने. दुसरी कोणी घेतली नाही, दुसरी कोणी घेतही नाही. दुसरे घेतात सीता तोपर्यंत असतील सीते तर इथले सगळे आपले सगळे सहकारी मित्र परिवार कुठपर्यंत तुमच्याकडे जे काहीतरी आहे तुम्ही त्याच्यातून निवृत्त व्हा. कोणी कोणाचं नाही. आपल्याला वाटतं हा माझ्यावर प्रेम करतो, तो माझ्यावर प्रेम करतो, ते याचं प्रेम, असं काही नाही. कोणाचं प्रेम नाही. मनुष्य व्यक्तिशः एक स्वतःवर प्रेम करतो, दुसऱ्याचं सहकार्य आहे. प्रेम नाही, ते काय आहे, सहकार्य आहे. ते आपल्याला आवश्यक गतीमध्ये आपण कोणाचं तरी सहकार्य करतो. जिथे जिथे संकट येते तो मनुष्याचा एक स्वभाव आहे. जिथे गेला तिथल्या लोकांचं सहकार्य घेऊन पुढे. आपलं हे एकमेकाशी काय आहे, हे सगळे संबंध सहकार्याचे संबंध आहे ना की प्रेमाचे. इथं प्रेम फक्त एकच गोष्टीवर करतो, प्रेम फक्त भगवंतावर करता येतं आणि प्रेम फक्त भगवंत आपल्यावर करतात. हा संबंध शाश्वत. बाकी संबंध म्हणजे टायमिंग पुरता आहे. काय सांगा, आपली वेळ चांगली असली तर सगळी चांगली आहे आणि वेळ खराब आली की. भारताचा एक मोठा व्यापारी आहे. भारताचं पहिलं विमान त्याने घेतलं. मी असं ऐकलं, चार्टर विमान असतात ते. हा, ते प्लेन घेतलं त्याने. आता भीक मागतोय. भीक मागतो म्हणजे भीक मागण्याची परिस्थिती झाली. खरंच एक दिवस भिकाऱ्याच्या लाईनीत बसला होता तो. ऐकलं असेल, युट्यूब लावलो. शिंगाने येणार आलो. मोठा व्यापार आहे. भारताचं पहिलं विमान घेणारा माणूस मुलाने हाकलून लावला. मी सांगते नाही, परिस्थिती मुलगा खराब आहे असं मी म्हणणार नाही, पण परिस्थिती खराब आली. न्यूज मध्ये आलो. हा, न्यूज मध्ये येतं ते. आणि हे सगळं ऐकून तरी आपण भ्रमातच आहोत. आपल्याला वाटतं आपण एक दिवस संसार असा बोलत असेल, असा होत नाही. हे सगळं त्यांच्या मनामध्ये तसंच होणार आहे की नाही. आपण करत असतो पण शेवटी कसं करायचं ते बरोबर आहे की नाही. त्याने पाहिलं युद्ध सगळं, तेव्हा सांगितलं की तुम्ही कोणीच लढले नाही, पांडव लढले नाही, कोणीच लढले नाही. कृष्णाचं चक्र फिरत होतं. ते डायरेक्टर लोकांनी जसं लिहून ठेवलंय तसं आपण ऍक्शन करत असतो. हिरो आपल्याला दिसतं, हिरो एकदम असं करतो तसं करतो. तसं डायरेक्टर सगळे ते त्याला डोंगरावर उडी मारायची असली तर बांधून ठेवतो ते सगळे बेल्ट वगैरे. भगवंतांनी जशी रक्षण जशी व्यवस्था केली तसं आपल्याला चालावं लागतं. परंतु सोडवण्यासाठी म्हणले, तू मला शरण आला तर मग मात्र तुला मी भौतिक जगातून
सोडवीन असं वचन कोणाचं आहे? असं भगवंताचं वचन आहे. अहम तोहम पाप्यभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आता भगवंत सोडवतील, याच्या आधी भगवंताचा आणि आपला संबंध प्रस्थापित झाला पाहिजे ना. ओळख आहे. तेवढी ओळख तर पाहिजे की नाही आपल्याला. सोडवण्यात पण भगवंताचा आपल्यावर ट्रस्ट पाहिजे, आपल्यावर विश्वास पाहिजे. काय याला सोडायचं की याला सोडायचं, काहीतरी ओळख पाहिजे. तर म्हणली माझ्याशी ओळख करताना एक तुला मला प्राप्त करताना, मी तुझ्याला प्राप्त होताना एक सोपी पद्धत आहे. तस्या अहम सुलभ पार्थ. हे अर्जुना एक सोपी गोष्ट सांगतो तुला. काय? अनन्य चेतः माम स्मरति नित्यशः. जर दुसरे विचार न करता नित्य अनन्य भावनेनं तू माझं स्मरण केलं, तस्या अहम, त्या व्यक्तीला, जो स्मरण करतो त्या माणसाला, त्या व्यक्तीला कसा आहे मी? सुलभ. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. योगीना हा शब्द वापरला शेवटी. हा योगी आहे, केवळ हरे कृष्ण महामंत्राचं स्मरण करतो, भगवान कृष्णाचं स्मरण करतो. आणि भगवंताला प्राप्त करण्याचे जे प्राप्तीचे मार्ग सांगितले, सोडवणाऱ्याला प्राप्त करण्याचे मार्ग सांगितले. ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग. ध्यानयोग योग शब्द वापरला तिथे. कर्मयोग एक शब्द आहे. कर्माने भगवंताला प्राप्त करता येतं. पण कर्मामध्ये दोन फरक आहे. एक आहे कर्मकांड आणि एक आहे कर्मयोग. एक आहे ज्ञानकांड, एक आहे ज्ञानयोग. एक आहे ध्यानकांड, एक आहे ध्यान योग. योग शब्दाचा अर्थ काय होतो? जोडणे. जोडणे किंवा संबंध प्रस्थापित करणे. आपण कधी कधी ऐकतो ना, बरं झालं तुमची आमची भेट कशी झाली? योगा नाही का, जोडले गेलो आहे की भेटलो आपण एकमेकाला. योगा बाजारात भेटतात, कधी कधी गृहिणी चालतात, तेवढ्यात कोणीतरी पाहुणा येतो त्यांच्या माहेरचा, परत झालं मी निघणारच, पण एवढ्यात योगा योगानं आपण सर्वजण. योग शब्दाचा अर्थ आहे जोडणे, संबंध जोडणे म्हणतात योग. बरेच लोक आहे ना, मी मागच्या वेळेस सांगत होतो कर्म ही पूजा आहे म्हणतात आहे का. ते कर्म कसं काय भगवंताला प्राप्त करेल? कर्म सामान्य कर्म ते कर्मकांड आहे का नाही. कर्मकांडामध्ये बंधन पडतं आणि कर्मयोगामध्ये भगवंतासाठी कर्म केलं तर तो कर्मयोग आहे आणि संसारासाठी केलं तर ते कर्मकांड आहे. ज्ञान भगवंतासाठी वापरलं तर तो ज्ञानयोग आहे आणि ज्ञान संसारासाठी वापरलं तर ते कांड शब्द कळतो ना. तुम्हाला कांड माहिती आहे का नाही सर? कांड शब्द कळतो. बरेच कांड होतात ना जगामध्ये. तर बरेच कर्माला लोक कर्मकांडाला कर्मयोग समजतात. काय महाराज मी काय काय करू तुम्ही सांगता. ट्रकवर वगैरे लिहिलेलं असतं कर्म ही पूजा. कर्म कुठं पूजा होईल? कर्मकांड होईल ना. कर्मानुबंधिनी, कर्मात बंधन पडेल असं कसं काय? कलियुगामध्ये असे काही प्रचार केले जातात ना. तुम्ही काय सांगता? भगवद्गीतेत सांगितलं ना कर्मण्येवाधिकार. कर्म करायचं भगवंताने सांगितलं. अरे हा भगवंताने सांगितलं, पण भगवंताने कर्मयोग सांगितला का कर्मकांड सांगितलं? शिवाय कर्म भगवद्गीतेत एक श्लोक आहे कर्म सुरू करायला, अजून पुढे कितीतरी कर्म सांगितले. त्याच्यात हा एक श्लोक आहे, अनन्य चेता यो माम स्मरति नित्यशः. किती सोपं आहे का नाही? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. योगाचे वर्णन करताना तसं काही काही लोक योग करतात ना, योगी असतात ना, हठयोगी असतात, ध्यान योगी असतात, तपस्या करतात. योग ते तसंच आहे म्हणजे योगीराम सर्वेशान मदगत अंतरनात्मा. योगी जरी किती मोठा असला तरी तो कृष्णाचं स्मरण करणाराच योगी भगवंत म्हणतात सर्वश्रेष्ठ योगी आहे. त्याच्यामध्ये थोडी भक्ती आहे पण सगळ्यामध्ये काही ना काही इच्छा आहे माणसाला. हे मिळवायचं, ते मिळवायचं, ते मिळवायचं, ते मिळवायचं, स्वर्ग तरी मिळवायचा. बऱ्याच सामान्य लोकांना तर स्वर्ग आणि भगवंताचं धाम याच्यात काही फरक माहिती नाही, कधी कधी माहिती नसतो. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं स्वर्ग म्हणजेच भगवंताचं धाम. तसं नाही बरं का. स्वर्ग हे देवतेचं धाम आहे. देवता जिथं राहतात त्याला काय म्हणतात? ऐकलं तुम्ही स्वर्ग शब्द ऐकला ना? स्वर्गवासी म्हणतात कधी कधी ना. काय म्हणतात? स्वर्गवासी म्हणजे स्वर्गामध्ये थोडी आपल्यापेक्षा थोडी मज्जा आहे, थोडी अजून थोडेसे सुविधा आहेत. फळं बिळं थोडे चांगले चांगले आहेत, बागा, फळबागा, नाचगाणे, इत्यादी काही गोष्टी आहेत. राजवाडे, थोडे महाल वगैरे चांगले. पण ते टिकाऊ नाही म्हणजे क्षिणे पुण्यम मर्त्य लोकमिष्यन्ते ते त्वाम भुक्ताम स्वर्ग लोक विशालम. म्हणजे मोठे मोठे स्वर्ग लोक जरी गेलो आपण
जसं इथं आपण पाहतो डॉक्टर असलो, इंजिनियर असलो, हॉस्पिटल असले, मोठं काही असलं तरी आपल्याला पण म्हणावं लागतं पुण्य संपलं म्हणजे संपलं. तसंच आहे तिथे पण थोडे आपल्यापेक्षा थोडी सुविधा थोडी चांगली आहे. इथं जर हे थर्ड क्लास जे आहे म्हणजे इथे काही एवढं काही खास चेर नाही, लोकांचं काही करत नाही. राहायला जागा चांगली नाही, पाऊस पडतो, हवामान खराब, युद्धाचं कायमचं सावट, प्रेशर सतत आहे की नाही. इथे हवा पाणी सगळे खराब आहे, थोडी पाणी हवा थोडी चांगली आहे का. हे असे विमानं आहे पण त्यांचे विमानं कसे आहे निर्धूर आहेत ना. त्यांचं विमान केवळ कल्पना केली की चालतं. आपल्या विमानात थोडं डिझेल पेट्रोल कमी पडलं म्हणजे मग पंचायत निर्माण होते. तर इथल्यापेक्षा थोडी सुविधा आहे पण स्वर्गलोक टिकावू बऱ्याच जणांची स्वर्गात जायची इच्छा असते. तप करतात ना ते माहिती यज्ञ करतात लोक, त्याच्यात ते इंद्राला सहन होत नाही तिकडं. हे जास्त जप तप करायला लागले, एखादी यज्ञ करायला लागले का तो येऊन ते बाधा टाकतो त्याच्यात. ते देवतेंची लोक म्हणजे आपल्यापेक्षा थोडे पुण्यवान लोक आहेत. तर पण स्वर्ग म्हणजे काय शाश्वत नाही. स्वर्गात एक तर शाश्वत राहता येत नाही आणि स्वर्ग टिकता येत नाही. भगवंताचं धाम शाश्वत. बायबल मध्ये पण कुराण मध्ये पण याचा उल्लेख केला का धाम काय, धामाचा उल्लेख केला का तिथं मेणबत्ती नाही आहे. बायबल मध्ये असा उल्लेख केला की मेणबत्ती नाही काय तेच सांगितलं. नंतर भास आहे ते सूर्य न शशांक न पावका. भगवंताच्या धामामध्ये सूर्य चंद्र काही लागत नाही. अशी गोष्ट नाही आहे काही काल्पनिक आहे, काल्पनिक नाही आहे, ते शाश्वत आहे. आणि ते प्राप्त करण्यासाठी कोणाला मोक्षाची प्राप्ती व्हावी वाटते, कोणाला ब्रह्मज्योती जावं वाटतं, कोणाला स्वर्गात जावं वाटतं. म्हणजे इथं कुठेही गेलं तरी परत यावं लागतं. केवळ भगवंताच्या धामात गेल्यावर मनुष्य शाश्वत धामाचा गोलोके ठीक आहे. हरिनाम गोलोकच आहे. आपण हरिनाम जे करतो ना हे इथं नाही आहे. हरे कृष्ण मंत्र हा भारतातला नाही, हरे कृष्ण मंत्र हा जगातला, या जगातला नाही. कुठला आहे? भगवंताच्या धामातून आलाय हा. गोलोके रे प्रेम धन हरिनाम संकीर्तन. हरे कृष्ण मंत्र इथला नाही बघा. तुम्ही ते रामनाथ महाराज नावाचे विदेशी शिष्य बघताय, ते आले त्यांनी सांगितलं गंगेमध्ये बस तपस्या करत असताना प्राप्त झाला. महामंत्र इथला कृष्णाचं नाव सामान्य नाही आहे, नावच डायरेक्ट भगवंत आहे. आपण जे घेतो ना ते डायरेक्ट भगवंतच आहे. नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह अभिन्नात नाम न नामिनी. म्हणजे आपलं नाव आणि आपण वेगळे असतो का एक असतो? आपलं नाव आणि आपण एक वेगवेगळे. कारण आपलं नाव काही ठेवू शकतो. कोणी बाळासाहेब म्हणे, कोणी काय आता ठेवलंय म्हणून ठेवलंय. आपला नावाशी काही संबंध. कृष्णाचं नाव आणि कृष्ण वेगळे नाही, एकच आहे. असं नाही का कृष्ण वेगळे आणि त्यांचं नाव अभिन्नात नामना नामिनी. आणि शिवाय नाव कसं आहे म्हणले नित्य शुद्ध आणि पूर्ण मुक्त. आपण जेव्हा नाम घेतो ना भगवंताचं, हे भौतिक जगात ती गोष्ट नाही आहे. ही काय आहे? गोलोक मधली गोष्ट आहे. गोलोक मधलं मेडिसिन आहे. महाऔषधी सांगितले सुटण्याचं. आणि कृष्णाने सांगितले सोपं पण आहे. त्यांचं स्मरण केलं की तशा अहम सुलभ पार्थ. जो सतत चिंतन करतो त्याला प्राप्त व्हायला मी कसा आहे? भगवंत म्हणतात सोपा आहे. भगवंताला चिंतन जो व्यक्ती करतो तो योगी आहे असं बघतो. कोणी करू, सामान्यातला सामान्य मनुष्य जरी चिंतन करत असेल तर नित्य तस्य योगीना सांगितलं नित्य युक्त असणारा. आता चिंतनच शब्दाचा अर्थ काय होतो? सतत हरिनाम करायचं असंच नाही. हरिनाम करायचं तर आहेच, पण कुठल्याही गोष्टी मागच्या वेळेस सांगत होतो की कुठलंही चिंतनच आहे. भगवंतासाठी भोग बनवणं सुद्धा कृष्णाचं चिंतन आहे. पूजा करतो हे सुद्धा चिंतन आहे. भगवंताला आपण कुठे तीर्थयात्रेला जातो हे सुद्धा चिंतनच आहे. काही पण करतो, आपल्या नोकरीमध्ये जरी गेलो तरी सतत आपण कृष्णाचं चिंतन सुलभ पद्धतीने करू शकतो. अशा व्यक्ती हा जो आहे नित्य जो जप करणारा आहे, नित्य जो माझं स्मरण करणारा आहे, हा योगी आहे. आणि अशा योग्याला भगवंत म्हणतात मी सुलभ आहे. कारण आपली चेतना जर सतत कृष्ण चिंतन करत असेल तरच आपल्याला कृष्णांची प्राप्ती होईल, तरच कृष्ण सोपे आहे. पुराणांमध्ये भागवतामध्ये एक गोष्ट येते जडभरत महाराजांची. तुम्ही ऐकली असेल ही गोष्ट. महाराज जडभरत असं म्हणतात की ह्या देशाला, आपल्या देशाला ज्यांचं नाव पडलं त्या राजाचं नाव भारत.
भारत नावाचा राजा, भरत नावाचा राजा, भारत नावावरून भारत झाला. भरत तो बरेच भरत आहे भागवतामध्ये किंवा शास्त्रामध्ये बरेच भरतांचं वर्णन केलंय. एक भरत तर प्रभू रामचंद्रांचे भाऊ आहे. दुसरे भरत एक ऋषभदेवाचे पुत्र आहेत. हे ऋषभदेवाच्या पुत्राचं वर्णन केलं. ऋषभदेवांना 100 पुत्र झाले आणि त्या 100 पुत्रांना ऋषभदेवाने शेवटी एकदा त्यांच्या जायच्या वेळेस बसवले आणि उपदेश केला, हे पुत्रांनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय करा. बरेच सांगितलं, राज्य राज्यकारभार करताना काय करावं लागेल, पुढे काय करता येईल, मागे काय करता येईल. पण खरा जीवनाचा उद्देश काय म्हणले, भगवंताला प्राप्त करणं आणि या भौतिक जगातून मुक्त होणं आणि शाश्वत आपल्या धामात जाऊन भगवंताची सेवा करणं हीच मनुष्याच्या जीवनाचा खरा उद्देश आहे. मनुष्य देहाचा उद्देश आहे ना, आपण काहीतरी उद्देशाने आलो. बाकीचे उद्देश तर शरीराचे आहे, शरीराचे वेगळे उद्देश आहे, पण आत्म्याचा उद्देश भगवंताला प्राप्त करणं आहे. महाराज भरत संपूर्ण भारताचे राजा झाले आणि राजा झाल्यानंतर मात्र एक दिवस त्यांच्या मनात आलं, उद्वेग निर्माण झाला की काही खरं नाही. संसारामध्ये काही आपल्याला कधी कधी होतं ना, स्मशान वैराग्य कधी कधी आपल्याला येत आहे की थोड्या वेळ आपलं टिकत नाही जास्त. त्यांचं टिकलं, ते जंगलात गेले तपश्चर्या बसले. प्रभूजी म्हणत असतात नेहमी, एकांतात जाऊन कुठे तरी गोरक्ष प्रभू नेहमी त्यांचं असतं की काय खरं नाही जाऊन आपलं. तसं त्या भरत राजांच्या मनामध्ये आलं, भगवंताची प्राप्ती करायची, संसार दुःखाचा आहे, मोक्ष प्राप्ती करायची. जंगलात गेले आणि नदीच्या किनारी तपश्चर्या बसले. जंगलातलं कंदमुळं वगैरे, फळं वगैरे भगवंताला वापर करायचे, खायचे, पाणी प्यायचे, आंघोळ करायचे आणि आपलं सतत चिंतन करत राहायचे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तत्कालीन परिस्थितीमध्ये जो काही जप वगैरे तपश्चर्या करत बसले. एक दिवस असं झालं, भरत महाराज आपल्या कुटियामध्ये, तिथे घास फुलाची थोडी घासपूस त्यांनी थोडी कुटी केली होती, जंगलात वस्तू घेऊन बसायला सावलीची. कुटीमध्ये नदीच्या किनाऱ्यावर बसलेला असताना त्यांनी समोरून पाहिलं, एक हरणी पाणी प्यायला आली. त्या नदीमध्ये पाणी प्यायला आली. परंतु हा जो जीवनस्य जीवनम हा जो विषय आहे, त्या हरणीला पाणी पिताना बघितलं वाघाने. आणि वाघ हा मांजर जातीतला प्राणी आहे, दबा धरून बसतो आणि झेप घेतो. वाघाने जेव्हा झेप घेतली तेव्हा हरणी भयानक घाबरली एकदम, आणि घाबरल्यामुळे ती गर्भिणी असल्यामुळे तिचा गर्भपात झाला. एकदम एवढी प्रचंड घाबरली की ते पिलू पाण्यामध्ये पडलं आणि हरणी जोरात पडत महाराज भरतांच्या आश्रयाला आली. आणि आश्रयाला आल्यानंतर थोड्याच वेळास एवढ्या भीतीने आणि त्या डिलिव्हरीच्या धक्क्याने ती गतप्राण झाली. पण महाराज भरतांनी ते बघितलं, ते छोटं पिलू पाण्यामध्ये तडपडतंय म्हणून त्यांना दयाभाव आला. ते गेले आणि त्या पिलाला उचलून घेतलं आणि आश्रमामध्ये आणलं. आता झालं असं की हरणाचं पिलू हळूहळू मायाचा प्रभाव आहे, ते थोडं थोडं मोठं व्हायला लागलं आणि भरतांना त्याच्याविषयी प्रेम निर्माण झालं. की आपल्या मुलांशी आपलं असं होतं ना, आपल्याला हा सगळा सांभाळायचा कंटाळा येतो, पण त्या प्रेमापोटी आहे की नाही, सगळ्यांना त्रास आहे, पण ते जे मायेचं प्रेम आहे, ते गोड बोललं की माता सगळे दुःख विसरून जाते, त्याने ऍक्शन केली विसरून जाते, ते हसलं की विसरून जाते. तसं ते हरणाच्या पिल्लामध्ये भरताच्या काय झाली, आसक्ती व्हायला सुरुवात. हळूहळू त्यांना एवढं प्रेम प्राप्त झालं, ते इकडे तिकडे फिरतय, इकडे तिकडे उड्या मारतय, दुडू धावतय. लहानपणी फार सुंदर वाटतो आपण सर्वजण आहे. सर्वच लहानपणी लाईट आली असं उडी मारली तर सगळे हसतात. आणि तसं जर म्हाताऱ्यानं म्हणलं तर तेव्हा आपली किंमत नसते, आहे का नाही. गप्प असता म्हातारा वेळवलं की काय म्हणते, नाही का, म्हातारा लाईट आली आपली किंमत तेव्हा नसते. बालपणी सगळ्यांची किंमत आहे ना. छोट्या मुलांनी काही म्हणाले, उडी मारली तर सर्वजण खुश होतात. आणि आपण जर उडी मारली तर बावळट म्हणून त्यांना व्हायला आहे की नाही, चक्रम झाले, इकडे उड्या मार तिकडे उड्या मार, पाय फ्रॅक्चर होईल, पाय पण फ्रॅक्चर होईल, त्यांना पण बरं वाटणार नाही, कोणाला गोड वाटणार नाही की असो. पण तो जो लहान बालक आहे, मायेचा जो प्रभाव आहे, मायाने लहान मुलं एवढे गोंडस ठेवले ना लहान सगळेजण.
सर्व लहानपणाचा फोटो पाहिलेला आपल्याला आश्चर्य वाटतं ना. हो असं होतं का आपण गर्वाचे घेत. आताचा फोटो पाहायची इच्छा एवढी होत नाही. अरे तर ते बालक ते हरिण सुंदर असं गोजेवान हरिण इकडे फिर तिकडे फिर, त्यांच्या जवळ इकडे उडी मार तिकडे उडी मार, बाहेर दडू चालून दाखव, पळून ये, त्यांच्या मांडीवर येऊन बस. भरताना एवढा रडा लागला त्या हरणाचा का ते जपाला बसले, डोळे मिटून जप करायला लागले की त्यांच्या स्मरणामध्ये हरिण यायचं. अरे कुठे गेले, इकडे तिकडे गेलं नाही ना, ते उठून बघायचे, इकडे ते गेलं नाही तिकडे गेलं नाही ना. ते हरिण पण तशा कला करून दाखवायचं. माया आहे तशी कला करून दाखवायचं. दूर 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 बाहेर जायचं, परत यायचं, परत बसायचं, परत इकडे जा तिकडे जा, आणि असं करून भरतांचं चित्त विचलित झालं. इकडे गेलं तिकडे गेलं, इथे आहे की नाही तिथे आहे की नाही, इथं बसलं का चारा खाते का त्याच्याकडे बघत बसणार. ते चारा खाते, लुसलुसीत गवत खाते, इकडे येते तिकडे येतं, पाणी प्यायला जातंय, बाहेर निघाले भरत महाराज त्यांच्या बरोबर पळत जातंय, झाडांना चक्र मारतोय, घरट्या घालतोय. एवढे आसक्त झाले, झोपताना त्यांच्या बरोबर झोपतंय. त्याला घेऊन झोपल्याशिवाय ते झोपत नव्हते. ते उठलं की त्याच्या मागच लक्ष, सर्वत्र लक्ष लक्ष लक्ष, एवढं चिंतन झालं. हरिण एके हरिण एके चिंतन एवढं झालं का विचारामध्ये हरिणच बस. आणि एक दिवस असा प्रसंग झाला, माया जे करायचं ते करते सर्वांच्या जीवनात, त्यांच्या जीवनात घडवलं. हरिण थोडं मोठं झालेलं होतं, त्याला पळता यायला लागलं होतं, आणि एक दिवस जंगलात पळून गेलं. जंगलात पळून गेलं. भरत महाराजांना व्याकुळ झाले, एकदम मोठा धक्का बसला की गेलं कुठं असं. हाय हाय माझा प्राण, माझा हरिण, माझं बछड, न जाणू जंगलात एखादा वाघ त्याला खाऊन घेईल. त्याच्या आईची अशी परिस्थिती झाली. फिरत राहिले, रात्रभर दिवसभर फिरले, हरिण सापडलं नाही. हरिण कुठे सापडेल. धडपड धडपड करता करता महाराज भरतांच्या पायाला लागलं, पायामध्ये काटे टोचले, दगडाला धडपडले, इकडे तिकडे डोकं आपटलं, आणि त्यांना एवढं दुःख झालं, आणि शेवटी त्या दुःखामध्येच गतप्राण जंगलात होते. काही उपाय पण झाला नाही, आणि गतप्राण होत असताना चिंतन कोणाचं करत होते. ते हरिण कसं असेल, ते हरिण काय करत असेल, ते हरिण खात असेल का, पित असेल का, त्याला पाणी मिळेल का, माझ्यापासून झोपेल का, माझ्याशिवाय कसं राहू शकतं ते हरिण, काय करावं. अरे देवा, अरे देव आठवलंच. आणि भगवंत म्हणले यो 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 काय श्लोक कोणता येतो, मरताना कलेवरम, जे आहे ना, जशा जशा प्रकारची जीवन मनुष्य चिंतन करतो, जशा जशा प्रकारची भावना असते, तशा तशा प्रकारचाच त्याला देह प्राप्त होतो म्हणतात. जसं चिंतन करतो जीव, जशा प्रकारे शेवटची त्याची जी भावना असते, दृढ भावना असते, अनेक भावना असतात, त्याच्यामध्ये एक दृढ भावना असते, आणि त्या भावनेमुळे काय होतं, जशी भावना देहत्याग करताना येते तशा प्रकारची गती त्याला प्राप्त होते असं सांगितलं. आणि त्या गती प्राप्त होण्याच्या त्या गोष्टीमुळे हरणाचं चिंतन झालं आणि देहत्याग झाला. दुसरा देह कशाचा मिळाला, हरणाचा. आपल्या सर्वांना गोष्ट माहिती आहे, हरणाचाच देह. हे सत्य आहे बरं का, तसंच घडत होतं. जसं तुमचं अधिक चिंतन, मागच्या वेळेस आपण ते एका मना नावाच्या स्त्रीचं पाहिलं, तिला मुलीचं चिंतन होतं, तिला मनुष्य देह मिळाला. तीव्र चिंतन जे असेल. श्लोक कोणता आहे काढ, स्मरण भाव ते जनते करे तम तमे ते कंते सदा तद भाव होय. यम यम वापी, यम यम वापी स्मरण भाव ते जनते कलेवरम तम तमेव कोणतेय सदा तद भाव भाविता. जसा भाव असतो, ज्या प्रकारचा भाव असतो, यम यम वापी, यम यम म्हणजे जे जे स्मरण होतं, कधी स्मरण भाव ते जानते कलेवरम, ते जानते म्हणजे शरीर सोडताना, कलेवर सोडताना जो भाव असतो, त्या भावाची प्राप्ती त्या जीवाला होते. आपल्या सगळ्यांना तशीच मनुष्य देहाची प्राप्ती झाली असेल, अनेक जन्मानंतर होते, पण खूप वेळा आपल्याला प्राणी अवस्थेत सुद्धा जावं लागतं. चांगला व्यक्ती असला तरी जे चिंतन होईल ते, भरत महाराज मुक्ती मिळवायला गेले, भगवंताचं प्रेम प्राप्त करायला गेले, हरणाच्या देहात गेले. असं म्हणतात की पण योग एवढा चांगला, त्यांनी संपूर्ण इतर चिंतन नसलं केलेलं असल्यामुळे भगवंताने त्यांची चेतना शुद्ध ठेवली, आणि हरणाच्या देहातही त्यांना आठवण राहील की मी मागच्या जन्मात अशा प्रकारे तपस्या करायला आलो. काही प्राण्यांना असते बरं आठवण,
तुम्ही पाहिलं असेल काही प्राणी केवळ मंदिराजवळच राहतात. मंदिरात राहतो. कुठे राहत नाही, दुसरीकडे राहत नाही, त्यांचं चिंतन असतं. प्राण्यांना सुद्धा, म्हणून तर हनुमंतराय वगैरे वानर वगैरे आहे, पण भगवंतांनी सुविधा ठेवलेली आहे. मनुष्यालाच नाही, प्राण्यांची जर सुकृती असेल तर प्राण्यांना सुद्धा भगवंत जटायू दर्शन काही डॉग्स दर्शन मार्गावर असतात, मंदिरामध्ये असतात. साधी गोष्ट नाही. काही गायी असतात, पाहिलं असेल गायी मंदिरात जातात, प्रदक्षिणा करतात. या सगळ्यांची सुकृती भगवंत त्यांना तशा प्रकारचं स्मरण देतात. या हरिणाला सुद्धा स्मरण राहिलं, महाराज भरतांना स्मरण राहिलं की मी मागच्या जन्मामध्ये हरिण आपलं राजा होतो, तपस्या करायला आलो, एवढं शुद्ध स्तरावर विचार केले आणि बघा छोट्या गोष्टीने माझी काय घटना घडली, मी चिंतन कसं केलं, काय करायला पाहिजे होतं. कोण होतास तू, काय झालास तू, राजा होता, राज्य सोडून मुक्ती मिळवायला आला, तपस्या केली आणि काय शुल्लक प्राण्याच्या, आणि शुल्लक म्हणजे मुक्तीची अपेक्षा फार कमी आहे ना हरणाच्या जन्मामध्ये. भीती किती आहे का नाही, कोण मागे वगैरे सांगता येत नाही. मग त्यांना अनुभव असल्यामुळे पुन्हा त्या आश्रमाच्या आश्रमामध्ये गेले, गंडकी नदीच्या किनारी आश्रमामध्ये गेले आणि ऋषीमुनींच्या आसपास राहिले, पुन्हा चिंतन केलं आणि मग पुढच्या जन्मामध्ये पुन्हा भरत नावानं जन्माला, पुन्हा एका ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्माला आले. पण जड भरत म्हणून त्यांचं वर्णन केले भागवतामध्ये की पुढच्या जन्मामध्ये मात्र मग काय केलं, जास्त काही फंदात पडले नाही, हुशारी दाखवलीच नाही. कारण हुशारी दाखवली म्हणजे काय होतं, अडचण आलीच. नवल अहंकाराचे गोठी असे वर्णन केले. विशेष मुलग्या ज्ञान पडली, सज्ञान झाला ज्यादा अहंकार निर्माण. पण सज्ञान म्हणजे एखाद्या गोष्टी आपल्याला ज्ञान आलं का आपण ते ज्ञान दाखवायला जातो ऑफिस मध्ये, काय मग जो काम करतो ना ऑफिस मध्ये त्याच्यावर जास्त काम करतो, मग आपण अडकत जातो. म्हणून ते ज्ञान दाखवलंच नाही, आपले जडत्व म्हणून दाखवा, मला काही कळत नाही असं ते साधारण राहायचे. 9 भावंड होते म्हणतात. तुम्ही पाहिलाच नाही, काही लोक साधे राहतात. आपल्याला तर साधे जे सक्सेस नाही झाले आपल्याला तर ते लोक मूर्ख आहेत, असं नाही की नाही. सक्सेस झाले नाही म्हणजे ते मूर्ख नाहीत, ते गप्प बसतात आहे की. काही लोक उगीच बंधात पडत नाही की झंझट पडत नाही प्रकृतीच्या पास. जेवढं आपण दाखवायला जाऊ तेवढं त्याला ते गोरफाट जास्त आहे, मायाचा चक्कर द्यायला, वेस्टर्न द्यायला. त्यामुळे काही लोक भरत महाराज दाखवलंच नाही कौशल्य. 8-9 भावंड होते, सावत्र भाऊ त्याला वेळ समजायचे, शांततेत राहिले. आणि मग पुढे बऱ्याच गोष्टी घडतात राजा. मग त्याला एक दिवस म्हणतात की शेताचं राखण करताना पकडून नेलं, त्या मागच्या वेळेस मी जसं म्हणलं चोराने पकडून नेलं त्यांना बळी द्यायला, देवीला बळी द्यायला. म्हणजे शास्त्रात काही वर्णन नाही असं, चोर लोक कुठून मनाचे शास्त्र काढतात. बळी द्यायचं त्यांना वाटतं, बळी द्यायला की देवी प्रसन्न होईल. ते नरबळी द्यायला काही लोक फार पर्यंत असतात, नरबळी म्हणा किंवा जनावर घेऊन. बरेच लोक एक आमच्या गावामध्ये एक जण म्हणा, तुम्ही बळी का बरं देतात? नाही तो म्हणे पण ते देवीला लागतच नाही. मला म्हणलं शास्त्रात तर नाही बाबा कुठे देवीला काही, देवी असं काही बळी मागतो नाही, ते राक्षस खातात. देवीचे ते असतात, देवी जवळ राक्षसाला द्यायचं देवीचं नाव घेऊन. ते चोर गेले घेऊन, मग याला देवीला बळी देऊ आपण, हे आहे असा दिसतोय. अर्थात त्याने दुसरा माणूस पाहिला होता, तो गेला पळून. हे शेत राखत होते, आला आणि पकडला. आता हे बिचारे काही प्रतिकार करतच नव्हते, यांना पकडल्यावर घेऊन गेले. हे म्हणजे त्यांचा विश्वास आहे की नाही, जाके राखे मारे के, जाके मारे राखे के. भगवंताचे जे मनात आहे, भगवंताला ज्याला ठेवायचं त्याला कोणी मारू शकत नाही. जाके राखे मारे, ज्यांना रक्षण भगवंत करू इच्छितात त्याला कोणी मारू शकत. आणि ज्यांना भगवंत मारू इच्छितात त्याला जगातली कोणती शक्ती वाचू शकत. अशा विश्वासाने गेले आणि गेल्यानंतर बळी द्यायचं ठरवलं. त्यांनी घेतलं हत्यार वगैरे चोरांनी देवीच्या समोर, खाऊ पिऊ घातलं त्याला भरपूर. हो म्हणे तयार आता मरणाला. भरत महाराज म्हणजे जसे भगवंताची इच्छा, पण देवीला सहन झालं नाही म्हणतात. ते जर बळी द्यायचं ठरवलं, एवढं भगवंताचा अशुद्ध भक्त आणि तुम्ही मूर्ख लोक बळी द्यायला घेऊन आले. देवी प्रगट झाली आणि बळी द्यायचा जो हत्यार होतं त्याने सगळे चोर मारून टाकले. असो, आणि पुढच्या थोडं पुढे रघुगणम बरोबर चर्चा झाली, मोठा विषय आहे हा. पण भरताने शेवटी हाच उपदेश सर्वांना सांगितला, चिंतन कोणाचं करा. बघत बरं, चिंतन एकाकी घडत नाही. त्या हरणात पडले ते हरिण झाले. आता आपण ज्याच्यात पडलो ते पुन्हा तेच करायला लावतो. एक माणूस विरोधानं सांगत होता, प्रवचनाचं शेषात चालू आहे, तर मला दारू पिणारे मला वाटतं त्या ह्याच्यातच जात असेल, ते दारूचे किडे असतात बनवायचे.
जिथं दारू बनते त्याच्यात काही असतात ना बॅक्टेरिया, पत्नी त्याच्यात, मुलंही त्याच्यात, तो त्याच्या सगळे दारू प्यायला आहे की नाही? म्हणजे जिथं तुम्ही चिंतन, त्याचं म्हणण्याचं काय आवडतं की जे चिंतन करा, त्यामुळे भगवंत बरं हे बाकीचं चिंतन सोडवणार नाही आपल्याला, कोणा दुःखातच टाकेल. आणि भगवंत म्हणले जो मला शरण येतो नाप्नुवन्ति महात्मानां संसिद्धी परम, त्याला परम गती प्राप्त होते. आणि सोपं सुद्धा आहे काय, स्मरती नित्यशा, आपला जीवनक्रम असा ठरवला पाहिजे, कुठल्याबरोबर भगवंताचं चिंतन, पूजा अर्चना, भोगार्पण, व्यवसायामध्ये कृष्ण चिंतन, सायंकालीन सत्रामध्ये जसं मागच्या वेळेस आपण चर्चा करत होतो, संध्याकाळी भगवंताची चर्चा, झोपताना काय म्हणतात प्रभूजी, स्वाध्यायामध्ये झोपताना काय म्हणतात, कृष्णाय वासुदेवाय म्हणा सर्व, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमः. पुढचं करचरणं कृतं श्रवणेन मानसं विहितं वा श्री महादेव शंभो तमेव माता च पिता तमेव तमेव बन्धुः सखा तमेव विद्याधरं तमेव सर्वं मम देव. ठीक, तुम्ही सर्व मम मध्ये, तुम्ही माता आहात भगवंता, तुम्ही तमेव माता तमेव पिता तमेव बंधू सखा. आणि हे सगळं भगवद्गीतेत वर्णन आहे, तुम्ही वाचा, श्लोक असाच आहे, माता नमस्कारता आहे की नाही, बंधू सांगितलं, माता पिता बंधू हे सगळं आहे की नाही. तुकाराम महाराज असंच म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे, म्हणजे कृष्णच सगळे, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे दारू, पुतळी, बैल, सोपी गोष्ट आहे. आणि हे आपल्या सगळ्या आचार्यांनी मान्य केलं आहे. आणि भगवंत म्हणतात जो चिंतन करतो त्याला सोपं पण आहे, अवघड पण काही कलियुगातल्या लोकांना फार काही अवघड ठेवलं नाही, मला जा तपस्या करा, हे करा, तसं काही करणारही नाही. आणि त्याच्यातही बरेच स्वार्थ असतात, त्याच्यापेक्षा हे सोपं आहे कृष्ण चिंतन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर कृष्णाचं चिंतन करणाराला सोपी गोष्ट आहे, तो योगी आहे. आणि असा योगी संसिद्धी परमगती, भगवंताची प्राप्ती होते, भगवंत त्याच्या कृपा करतात. संसाराचा जो विषय आहे की संसार भगवंताच्या कृपेनं चाललेला असतो, आपला रोल आहे फक्त तो करत राहायचा. पण असं जीवन केलं पाहिजे, येन केन कृष्ण मन निवेश्य समोराद, कशाने कशा प्रकारे काय झाले पाहिजे आपल्या स्मरणात, दिवसभर कृष्ण कशाने कसा प्रकार कोणताही असतो, येन केन प्रकार कृष्ण मन निवेश्य, कृष्णावर मन आपलं राहील, मन संसार सोपाय होतो. आणि पुन्हा आपल्याला झंझट पडायची गरज आहे ना. हरे कृष्ण. काही प्रश्न आहे का कोणाचा? माझ्या मागे म्हणा, जय श्री कृष्ण चैतन्य, जय श्री कृष्ण चैतन्य, प्रभु नित्यानंद, प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर, श्री अद्वैत गदाधर, श्रीवासादि गौर भक्तवृंद, गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण
कृष्ण कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे
हरे हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आज जो स्वर होता याचा घरी म्हणजे जेव्हा कॉमन टाइम जगभरातला या माळेचा 7.5 मिनिट साधारणपणे गेज केला, त्याच्या आत बाहेर होतो. आता इथे थोडा आपला जास्त जण असल्यामुळे जास्त वेळ लागला. 11 मिनिट. 11 मिनिट ठीक आहे, काही अडचण नाही. तर आपण मग पुढच्या वेळेस लेक्चर 11 मिनिटे लवकर घेऊ. जप होत आहे आपला एक जप. तर साधारणपणे स्वामी प्रभुपाद बोलले होते 7.5 मिनिटे. जगभरातले बरेच भक्त मंडळी करतात. थोडं स्पीड. हा स्पीड मध्ये नंतर येतात. त्यांचा जो म्हणण्याचा कल आहे तो असा असतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपला जो होता तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हाय चांगला आहे. हा याच्यातला आहे कुठला, जेव्हा लोक प्रसाद वगैरे घेतात प्रोग्राम असतो एकच म्हणायचं. तिथला म्हणतात ना हरे कृष्ण हरे. ठीक काय म्हणतात, हा 2 तासाचं गणित बांधलेलं आहे जगभरामध्ये, म्हणजे आपल्याकडेच नाही, सगळ्या पश्चिम देशात, पौर्वात्य देशात, दक्षिण देशामध्ये सगळीकडे लोक जप करत आहेत जगभरामध्ये. आहे का नाही, हे जवळले विश्वास एक शब्द वापरला होता संतांनी आपल्या, की अख्ख्या विश्वात हरिनाम करणारे लोक आहे. त्याच्यात काही घटक आहोत आपण. तर साधारणपणे 7.5 मिनिटे, 7.5 मिनिटात आपला जप व्हावा अशी, म्हणजे फार डिले बी नको आणि फार जोरात पण नको. अतिघाई पण नको आणि एकदम नाही का. चला ठीक. हरे कृष्ण. आला का प्रसाद? बघा प्रभू, नमस्ते नरसिंहाय, नमस्ते
भक्ती विघ्न विनाशक श्री श्री नरसिंहदेव भगवान की जय. भक्त शिरोमणी प्रल्हाद महाराज की जय. गौर प्रेमानंदे. हरे कृष्ण.